व्यवसाय करणं शास्त्र आहे की कला? आर्ट्स आणि सायन्स या दोन्ही शाखांचा एकमेकांशी 36चा आकडा असला तरी व्यवसाय करताना या दोन्हींचा मेळ घालावा लागतो का? म्हणजेच उत्तम व्यवसाय करण्यामागे काही शास्त्र असतं की एखाद्या कलेसारखा व्यवसायाचा ध्यासच घ्यावा लागतो? बिझनेसची मुळाक्षरं गिरवत त्यात यशस्वी कारकीर्द कशी घडवायची जाणून घेऊया या स्पेशल एपिसोडमध्ये. हॅलो मित्रांनो, मी CA अर्पिता कुलकर्णी. गेली 15हून अधिक वर्ष मी बिझनेस फायनान्स आणि फायनान्शियल लिटरसी या विषयात काम करते. या एपिसोडमध्ये आपल्यासोबत एक स्पेशल गेस्ट आहेत, CA प्रदीप नामजोशी. प्रदीप सर, बिझनेसची बाराखडी पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. प्रदीप सरांना वेगवेगळ्या इंडस्ट्रीमधला 31 वर्षाचा अनुभव आहे. यापैकी 25 वर्ष ते फायनान्स हेड आणि CFO म्हणून कार्यरत आहेत. आपल्या करिअरमध्ये त्यांनी इंजिनिअरिंग इंडस्ट्री, केमिकल प्लांट्स, ऑटोमोबाईल, ॲग्रिकल्चर, मीडिया, एज्युकेशन आणि IT अशा वेगवेगळ्या क्षेत्रात मुसाफिरी केली आहे. प्रदीप सर, तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद अर्पिता. आपल्या विषयानुसार बिझनेस करणं हे आर्ट आहे का सायन्स आहे? माझ्या दृष्टीने विचार करता बिझनेस आर्ट आणि सायन्स या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमुळे होतो. बिझनेस सुरू करताना एखादा आर्ट मनासमोर ठेवून किंवा आपली आवड मनासमोर ठेवून आपण बिझनेस सुरू करू शकतो. हा बिझनेस सस्टेन करण्याकरता, सक्सेसफुल करण्याकरता आणि व्यवस्थितरित्या चालवण्याकरता आपल्याला त्याला सायन्सची जोड द्यावी लागते. कुठल्याही बिझनेसची वेगवेगळी गणितं, वेगवेगळे हिशोब, वेगवेगळ्या फायनान्शियल करामती करण्याकरता या आर्टला तुम्हाला सायन्स किंवा सायंटिफिक अभ्यासाची जोडही द्यावी लागते. एखादा बिझनेस हा अशा सायंटिफिक अभ्यासानेही सुरुवात करता येतं, पण हा बिझनेस पुन्हा आर्ट असल्याशिवाय लाँग टर्ममध्ये चालू शकत नाही. साधं उदाहरण घेतलं तर एखादा एंटरप्रेनर हा जर का हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आवड म्हणून शिरला तर कालांतराने जोपर्यंत त्याला त्या हॉटेल इंडस्ट्रीची व्यावसायिक गणितं कळणार नाहीत, त्याचा तो अभ्यास करणार नाही, तोपर्यंत तो मार्केटमध्ये तरून जाणार नाही. एखादा व्यावसायिक हा सपोज स्टील इंडस्ट्रीमध्ये शिरला केवळ अभ्यास करून, जोपर्यंत त्याला त्या इंडस्ट्रीचं गमक कळणार नाही, त्याची आत्मीयता जाणवणार नाही, त्या कामगारांची आणि तिथल्या लोकांची त्याला जर का किंमत कळली नाही तर तो बिझनेस सक्सेस होणार नाही. दोन्हीचा एकत्रितपणे विचार केला तर बिझनेस चालू करताना आर्ट म्हणून किंवा चालू करताना अभ्यास म्हणून सुरू करणं आणि लाँग रनमध्ये तो रन करणं याच्याकरता दोन्ही एकत्र असणं हे खूप आवश्यक आहे. थँक्यू सर. म्हणजेच बिझनेस करणं हे आर्ट आहे आणि सायन्ससुद्धा आहे. त्या दोघांचा मेळ घालून पुढे जाणं फार महत्त्वाचं आहे. बरोबर. मग बिझनेस करताना काही विशिष्ट पुस्तकांचे वाचन केलं पाहिजे का, किंवा काही पुस्तकं तुम्ही सुचवू शकाल का? या विषयावरती जर का आपल्याला पुस्तकं हवी असतील तर आज मार्केटमध्ये अगणित पुस्तकं आहेत. मी सजेस्ट करीन की प्रत्येक बिझनेसमननी हा स्वतःच्या लिमिटेशन्सचा आधी अभ्यास करावा. एखादा बिझनेसमन हा कुठल्या विषयात पारंगत आहे आणि कुठल्या विषयात त्याला कमतरता जाणवते त्या विषयाचा त्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ एखादा इंजिनिअरिंग जर स्टील इंडस्ट्री किंवा प्लांट करता काम करत असेल आणि त्याला फायनान्समधलं नॉलेज कमी असेल तर त्यांनी फायनान्सचा अभ्यास करणं गरजेचं आहे. एखादा बिझनेसमन हा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करत असेल तर नक्की त्याला फूड आणि त्याच्या कल्चरबद्दल माहिती असेल, पण त्याला कदाचित मार्केटिंग किंवा या हॉटेलचं जाहिरात हे कशी करावी याच्याबद्दल त्याचं नॉलेज कमी असेल तर त्यांनी त्या विषयाची पुस्तकं ऐकावी. माझं सर्व श्रोत्यांना असं सांगणं आहे की पुस्तकं वाचणं, पुस्तकांवरनं अभ्यास करणं, याचबरोबर बाहेरनं कन्सल्टंटकडनं गायडन्स घेणं, वेगवेगळ्या विषयावरची भाषणं, संभाषणं आणि पॉडकास्ट ऐकणं, याच्यातनं आजकाल खूप वेगवेगळं नॉलेज मिळतं. आपण यूट्यूबवरती गेलो तरी असे शेकड्यांनी पॉडकास्ट आहेत. म्हणजे अगदी शास्त्रीय अभ्यास करण्याकरता पीटर ड्रकर किंवा शरू रांगणेकर यांच्यासारख्या थोर लेखकांची पुस्तकं वाचणं हे सगळ्यांना शक्य होत नाही. पण सोनू शर्मा किंवा ज्ञानवत्सल स्वामी यांच्यासारख्या श्रोत्यांची भाषण ऐकून आपल्याला आपल्या बिझनेसबद्दल किंवा बिझनेसमध्ये लागणाऱ्या आपल्या मोटिवेशनबद्दल, बिझनेसमधल्या कष्टांबद्दल, आजूबाजूच्या लोकांना काय अपेक्षा आहेत आणि त्यांना त्यांच्याकरता काय करावं लागतं, या सगळ्याबद्दल आपण त्यांना वेगवेगळी माहिती मिळवण्याकरता
वेगवेगळी भाषणं ऐकणं, संभाषणं ऐकणं आणि त्याचा अभ्यास करणं हे खूप गरजेचं आहे. पुढची गोष्ट मला अशी वाटते की या पुस्तकी ज्ञानाबरोबर अनुभव हा सुद्धा एक चांगला गुरु असतो. वेगवेगळ्या याच बिझनेसमधल्या वेगवेगळ्या व्यक्तींनी लिहिलेले त्यांचे अनुभव आहेत किंवा काही पुस्तकं आहेत की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांचे इंटरव्ह्यू घेतलेले आहेत किंवा त्यांनी त्यांची आत्मकथनं लिहिलेली आहेत. या पुस्तकांमधनं सुद्धा खूप शिकण्यासारखं आहे. काही स्पेसिफिक पुस्तकंही त्या विषयावरचं ज्ञान देतात, पण मला असं वाटतं की बिझनेसमननी स्वतःच्या लिमिटेशन ओळखून त्याप्रमाणे त्या विषयामधला आपला व्यासंग किंवा अभ्यास वाढवणं गरजेचं आहे. बरेचदा असं होतं की बिझनेसमन हे आपल्याला ज्या विषयाची भीती वाटते त्याच्यापासून लांब पळतात. त्याच्याऐवजी त्या विषयाबरोबर दोस्ती करून किंवा त्या विषयातले जे एक्सपर्ट आहेत त्यांच्याबरोबर डिस्कशन करून जर सोल्युशन शोधली तर बिझनेस नक्कीच त्यांचा सक्सेसफुल होईल. थँक्यू सर. तुम्ही आत्ता जे सांगितलं त्याच्यातनं खूप सारे इनपुट्स मिळाले. तुमच्या बोलण्यात मगाशी आलं होतं की तुम्हाला जर गरज असेल तर तुम्ही प्रोफेशनल हेल्प घेऊ शकता, म्हणजे इतरांची जे एक्सपर्ट्स आहेत त्यांची मदत घ्यायला काही हरकत नाही. तर मग व्यवसाय करताना अशी मदत कोणत्या पॉईंटला घ्यावी किंवा बिझनेस करणाऱ्या व्यक्तीला कुठली माहिती असावी, कुठली निरीक्षणं त्यांनी ठेवावीत, याबद्दल काही सांगू शकाल का? नक्कीच. मी आत्तापर्यंत जे काही वाचन केलं किंवा जे काही भाषणं किंवा संभाषणं ऐकली त्याच्यावरनं बऱ्याच बिझनेस एक्सपर्ट्सनी, बिझनेस एंटरप्रेनर्सनी एक गोष्ट कन्फर्म केली की जो बिझनेसमन सगळं स्वतः करायला जातो, बिझनेसमधले सगळे डिसिजन स्वतः घेतो, तो बिझनेस हमखास फेल होतो. एखादा मॅन्युफॅक्चरिंग एक्सपर्ट इंजिनियर असेल, तोच जर फायनान्स बघायला लागला, तोच जर मार्केटिंग बघायला लागला किंवा तोच जर का ह्युमन रिसोर्स बघायला लागला तर त्या बिझनेसमध्ये बरेच फेलियर्स यायचे चान्सेस वाढतात. साधं उदाहरण आहे की एखादा डॉक्टर हा सगळ्या अवयवांवरती ट्रीटमेंट करू शकत नाही, त्याला बाहेरनं दुसऱ्या एक्सपर्टची मदत घ्यावी लागते. सगळा अभ्यास स्वतः करण्यापेक्षा त्या विषयात ज्या लोकांनी आधी प्रावीण्य मिळवलंय त्यांचं मार्गदर्शन घेणं हे केव्हाही गरजेचं आहे. भारतासारख्या देशामध्ये कंप्लायन्सला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता मी चार्टर्ड अकाउंटंट म्हणून सांगत नाहीये, पण जर का तुम्ही आमचा सल्ला घेतला नाहीत तर कंपनी लॉ, पार्टनरशिप ॲक्ट, इन्कम टॅक्स ॲक्ट, GST यासारखे बरेच एरिया आहेत ज्याच्यामध्ये तुमच्याकडनं चुका होऊ शकतात. बँकेमध्ये काय सबमिट करायचं, ऑडिटरला काय सांगायचं, क्रेडिटरचं इव्हॅल्युएशन कसं करायचं, कोणाला किती क्रेडिट द्यायचं, या सगळ्या विषयामध्ये एकच बिझनेसमन निर्णय घेऊ शकत नाही. एखादा बिझनेसमन हा मार्केटिंगमधला एक्सपर्ट आहे पण त्याला मॅन्युफॅक्चरिंगमधलं नॉलेज कमी आहे, तर त्याच्या प्रॉडक्टची गुणवत्ता वाढवण्याकरताही त्याला एक्सपर्टचा ॲडवाईस घ्यावा लागतो. हे झालं मॅन्युफॅक्चरिंगचं. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काही लोकांना वाटतं की मी सगळं स्वतः करू शकतो. फॉर एक्झाम्पल, एक चार्टर्ड अकाउंटंट आहे जो कन्सल्टन्सी रन करतोय. त्याचा प्रॅक्टिसमधला अप्रोच हा सॉफ्टवेअरच्या मदतीने त्याला जास्त चांगला एन्हान्स करता येऊ शकतो. म्हणजे जर त्यांनी काही ऑटोमेशन आणलं तर क्लायंटना चांगली सर्व्हिस तो देऊ शकतो. त्याकरता त्याला सॉफ्टवेअरमधल्या एक्सपर्टची मदत घेणं आवश्यक आहे. एक चार्टर्ड अकाउंटंट जो फायनान्समधला ॲडवाईस करतो त्याला GSTचं नॉलेज असेल असं नाही, म्हणून तो GST करता बाहेरनं मदत घेऊ शकतो. इन शॉर्ट, कुठलाही बिझनेस सक्सेसफुल होण्याकरता तुम्हाला वेगवेगळ्या विषयांचं 360 डिग्रीमधलं नॉलेज असणं आवश्यक आहे. ते सगळं ज्ञान स्वतःला मिळवता येत नसेल तर डेफिनेटली बाहेरनं मदत घ्यावी. बाहेर एक्सपर्ट्स अवेलेबल आहेत. फॉर एक्झाम्पल, छोट्या ह्याच्यात सांगायचं झालं तर जे व्हील कोणीतरी इन्व्हेंट केलेलं आहे ते पुन्हा इन्व्हेंट करायचा प्रयत्न करू नका. दुसऱ्याकडनं ते नॉलेज घ्या आणि वेगळी उंची गाठायचा प्रयत्न करा. ओके, म्हणजे डेलिगेशन हे बिझनेस सक्सेस करण्यासाठी किंवा सक्सेसफुली रन करण्यासाठी फार महत्त्वाचं आहे आणि लीडरची क्वालिटी ऑफ डेलिगेशन बिझनेससाठी फार महत्त्वाची आहे. मग सर, पुढचा प्रश्न असा आहे की बिझनेस लीडर्स हे कोणत्याही व्यावसायिक संकटाकडे कशा प्रकारे बघतात, त्याच्यातून मार्ग कसा काढतात? हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे की एक सक्सेसफुल बिझनेसमन हा कुठल्याही प्रॉब्लेमला किंवा चॅलेंजला घाबरत नाही. तो जर घाबरत असेल तर तो वेगवेगळी उंची गाठू शकत नाही. जेव्हा चॅलेंज येतं त्यावेळेला त्या चॅलेंजकडे किंवा एखादा प्रॉब्लेम येतो त्यावेळेला त्या प्रॉब्लेमकडे बघण्याचा एक पॉझिटिव्ह अप्रोच ठेवावा लागतो. पॉझिटिव्ह अप्रोच म्हणजे इट बिकम्स ॲन अपॉर्च्युनिटी. माझे एक एक्सपर्ट बॉस होते या विषयामधले, ते नेहमी सांगायचे कुठलाही जॉब बदलताना, नवी अपॉर्च्युनिटी घेताना कन्सिडर युअरसेल्फ की तुम्ही एका चौरस्त्यावर उभे आहात. तुमच्यासमोर 4 मार्ग आहेत. सरळ जायचं, उजवीकडे वळायचं, डावीकडे वळायचं का मागे जायचं. प्रत्येक संकट,
प्रत्येक प्रॉब्लेम, प्रत्येक चॅलेंज हे तुमच्याकडे एक अपॉर्च्युनिटी देत असतं. तुम्ही त्यातनं काहीतरी नवं शिकू शकता, नवा विचार मनामध्ये आणू शकता, नवा आचरणामध्ये आणू शकता. जे संकट तुमच्यावरती आले ते कशामुळे आहे, तर एक्सटर्नल फॅक्टर्स किंवा इंटरनल फॅक्टर्स. जनरली प्रॉब्लेम हा बाहेर येतो. म्हणजे एक्झाम्पल सांगायचं तर कोविडमध्ये काही बिझनेस कोलॅप्स झाले, काही बिझनेस नव्याने सुरू झाले. कोविडचा उपयोग काही लोकांनी हा नवा बिझनेस सुरू करण्याकरता, नवा अपॉर्च्युनिटी सुरू करण्याकरता घेतला. या वेळेला कोविडनंतर किंवा कोविडच्या आधीसुद्धा जो एक बिझनेसचा मॉडेल होता, जो एक बिझनेसचा अप्रोच होता, तो ज्या लोकांनी बदलला, तो ज्या लोकांनी आपल्यामध्ये अंगीकारला, ते बिझनेस सक्सेसफुल झाले. ज्या बिझनेसनी हातपाय गाळले ते बिझनेस बंद पडले. कोविडमध्ये किती लोक सफर झाले, अनफॉर्च्युनेटली ज्यांच्या जीवावर बेतलं ते सफर झाले. एम्प्लॉईज, काही ज्यांच्या नोकऱ्या गेल्या त्यांनी बिझनेस सुरू केले. काही बिझनेसमन ज्यांच्या भाज्यांच्या गाड्या होत्या, ज्यांची हॉटेलं होती, त्यांनी बिझनेस वेगळ्या पद्धतीने रन केले. सांगायचा मुद्दा एकच, प्रत्येक संकट, प्रत्येक चॅलेंज हा जर अपॉर्च्युनिटी म्हणून घेतला, वेगवेगळ्या सर्व्हिसेस तुम्ही द्यायला सुरुवात केली, वेगवेगळे प्रॉडक्ट्स तुम्ही आणले, ज्यांनी विचार करून डेव्हलपमेंट केले, ज्यांनी न घाबरता त्याच्यावर डिसिजन घेतले, ते कुठलेही बिझनेस सफर झाले नाहीत, त्यांची ग्रोथच होत गेली. कोविडनंतर बऱ्याच लोकांना मी याचा विचार करताना ऐकलं की कोविडमध्ये काय शिकलात. बरेच बिझनेसमन हे कोविडनंतर रिझर्व्स क्रिएट करायला शिकले. बरेच बिझनेसमन असा विचार करतात की कोविड नाही पण एखादं युद्ध, एखादी दुसरी लाट, एखादी दुसरी साथ, एखादा वर्कर्सचं एजिटेशन, कुठलंही संकट येऊ शकतं, त्याच्याकरता मी कसा तयार राहीन. याला सल्ला देणारी लोक आहेत, त्याचाही एक वेगळा बिझनेस करता येऊ शकतो. सो प्रत्येक संकट, प्रत्येक चॅलेंज हा एक अपॉर्च्युनिटी म्हणून ट्रीट केला तर आपल्याला कधीही याची भीती वाटणार नाही आणि सक्सेस आपलीच आहे. सर, तुम्ही खूप साऱ्या लीडर्सच्या क्वालिटीज आम्हाला सांगितल्या, पण व्यवसायात रोज नवीन आव्हानं समोर येत असतात. या आव्हानांमुळे व्यवसाय करणाऱ्या लीडर्सच्या प्रोडक्टिव्हिटीवर काही परिणाम होतो का? सेम मगाच्या उत्तरामध्येच याचंही उत्तर दडलेलं आहे. ज्या बिझनेस एंटरप्रेनर्सच्या प्रोडक्टिव्हिटीवरती पॉझिटिव्ह परिणाम होतात, जे चॅलेंज अपॉर्च्युनिटी म्हणून बघतात, त्यांच्या प्रोडक्टिव्हिटीवरती पॉझिटिव्ह परिणाम होतात. कोविडनंतर मी काही बिझनेस एंटरप्रेनर्स असे बघितलेत की ज्यांनी वेगवेगळ्या इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये काम सुरू केलं, त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढलेली दिसली. काही निगेटिव्ह बिझनेस पीपल होते किंवा निगेटिव्ह एंटरप्रेनर्स होते, त्यांनी हातपाय गाळले, त्यांनी आपले बिझनेस बंद केले, त्यांनी सोडून दिलं. हा प्रत्येक बिझनेसमनचा त्या अपॉर्च्युनिटीकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो. प्रोडक्टिव्हिटीवरती डेफिनेटली परिणाम होतो. प्रोडक्टिव्हिटी ही कमी जास्त होऊ शकते. घरी बसल्यामुळे काही लोकांच्या तब्येतीवर निगेटिव्ह परिणाम झाले आणि काही लोकांच्या फॅमिली रिलेशन्सवरती पॉझिटिव्ह परिणाम झाले. काही वेळेला मुलांना बरं वाटलं, बाबा घरी आहेत, काही वेळेला मुलांना वाईट वाटलं की आई उगाच घरी बसून त्रास देते. तोच बिझनेसमनच्या बाबतीतही घडला. बिझनेसमन ज्यावेळेला ऑफिसमध्ये न राहता घरनं काम करायला लागले, त्यावेळेला काही केसेसमध्ये एम्प्लॉईजची प्रोडक्टिव्हिटी वाढली पण बिझनेसमनची कमी झालेली दिसली. कुठल्याही अपॉर्च्युनिटीमध्ये प्रोडक्टिव्हिटी ही व्हेरी होत असते. ती पॉझिटिव्हली कशी वाढवायची याच्यावरती प्रत्येक एंटरप्रेनर्सचा सक्सेस हा दडलेला आहे. म्हणजे सर, पॉझिटिव्ह माइंडसेट खूपच इम्पॉर्टंट आहेत. मग एकाच वेळी पॉझिटिव्ह माइंडसेटने तयार झालेले दोन व्यवसाय पुढे कामगिरीत वेगळे का ठरतात? त्यातला एक सक्सेसफुल होतो तर एक फेल का होतो? जरी दोन बिझनेस एका वेळेला सुरू झाले असतील किंवा एकाच एन्व्हायरमेंटमध्ये सुरू झाले असतील, तरीसुद्धा त्या बिझनेसला रन करणारी माणसं, मी नुसतं फक्त ओनर म्हणत नाही, तर त्या बिझनेसला लाभलेले एम्प्लॉईज, त्या बिझनेसमध्ये काम करणारे इतर फॅक्टर्स, त्या बिझनेसला सप्लाय करणारे सप्लायर्स किंवा त्यांचे कस्टमर्स, या सगळ्यांच्या एकत्रित वागण्यामुळे बिझनेसचा सक्सेस किंवा फेलियर ठरत असतं. काही वेळेला आपण असं बघतो की दोन्ही बिझनेस सेम इंडस्ट्रीमधले आहेत, सेम मार्केटमध्ये आहेत, सेम लोकॅलिटीमध्ये आहेत, सेम प्रॉडक्टवर काम करतायत, पण एक बिझनेस खूप प्रॉफिट करतो. काहीतरी त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह असतं. आयदर तिथल्या लोकांची वागणूक, त्यांच्या मालाची क्वालिटी, त्यांच्या सर्व्हिसचा दर्जा, त्यांच्याबरोबर असोसिएट झालेले लोक, यातल्यापैकी किती फॅक्टर्स हे पॉझिटिव्ह आहेत आणि किती फॅक्टर हे निगेटिव्ह आहेत, याच्यावरती त्या बिझनेसचा सक्सेस किंवा फेलियर ठरलेलं असतं.
याचा एकदा पॉझिटिव्ह निगेटिव्ह मी विचार करत बसलो होतो. माझ्याकडे 2 क्लायंट्स होते. कुठला पॉझिटिव्ह कुठला निगेटिव्ह याचा विचार करताना मला एका एंटरप्रेनरनी सुंदर उत्तर दिलं. 2 गाड्या एकाच वेळेला मॅन्युफॅक्चर होऊन बाहेर पडतात. एक लहान मुलांना घेऊन शाळेत जाणारी छान हसरी व्हॅन तयार होते आणि त्याच वेळेला दुसरी शववाहिनी म्हणून होते. फायनली हा डेस्टिनीचाही भाग आहे. सो माणसं किती चांगली आहेत, सप्लायर किती चांगले आहेत, त्याचे फायनान्स मॅनेजमेंट कसं होतं आहे, डिसिजन मेकिंग किती पॉझिटिव्ह आहे, याच्याबरोबर काही वेळेला डेस्टिनीचाही भाग असतो. या सगळ्यामध्ये आपण एकच शिकायचं की जर बिझनेसमध्ये पॉझिटिव्हिटी आणली, जर तिथल्या लोकांच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी आणली, एक चांगली टीम तयार केली, तर कुठल्याही संकटातनं आपण बाहेर पडायची तयारी ठेवली पाहिजे. सो एका वेळेला 2 बिझनेस चालू केले, एक फेलियरकडे गेला, पण तो वरती आणता येऊ शकतो, हेच लक्षात ठेवून काम केलं पाहिजे. सर, खूप जास्त इनपुट्स मिळत आहेत. सर, आपण सुरुवातीला बोललो तसं बिझनेस हे सायन्ससुद्धा आहे. तर मग व्यवसाय यशस्वीपणे चालवण्यासाठी काही नियम असतात का, काही फॉर्म्युलाज असतात का, आणि ते पाळणं आणि काटेकोरपणे पाळणं आवश्यक आहे का? नियम म्हणाल तर नियम म्हणण्यापेक्षा मी त्याला माणसांची बिहेवियर किंवा माणसांची ॲटिट्यूड, म्हणजे ओनरपासनं एम्प्लॉईजपर्यंत या सगळ्यांची ॲटिट्यूड काय असावी, त्याचे काही नियम किंवा रूल्स किंवा ले डाऊन केलेले काही गाईडलाईन्स आहेत. म्हणजे ऑनेस्टी. जे बिझनेस ऑनेस्टली काम करतात त्यांच्यामध्ये फेलियरचे चान्सेस खूप कमी असतात. अपॉर्च्युनिटीकडे बघण्याचा दृष्टिकोन, कुठल्याही बिझनेसमध्ये ओनरनी किंवा एम्प्लॉईजनी आणलेली क्रिएटिव्हिटी. मी रोज बसून एकाच टाईपचं काम करत असेन तर कधी ना कधीतरी कंटाळा येणार आहे. मी प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्याकरता माझी क्रिएटिव्हिटी असणं हे खूप गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, एक चार्टर्ड अकाउंटंट आहे, तो वर्षानुवर्ष रिटर्न्स फक्त फाईल करतोय. कुठेतरी जर त्यांनी बिझनेसमध्ये क्रिएटिव्हिटी आणली, वेगवेगळे क्लायंट्स अप्रोच केले, तर डेफिनेटली त्याचा बिझनेस सक्सेसफुल होणार आहे. बिझनेसमध्ये असणारी सिन्सिअरिटी आणि बिझनेसमध्ये प्रत्येक व्यक्तीनी ओनरपासनं ते प्रत्येक एम्प्लॉईपर्यंत दिलेला टाईमलीनेस, ज्या कमिटमेंट दिल्या आहेत त्या किती व्यवस्थित पूर्ण केल्या जात आहेत आणि त्या किती योग्य वेळेत पूर्ण केल्या जात आहेत, यावरती बिझनेसचं सक्सेस अवलंबून असतं. यातला अजून एक महत्त्वाचा मुद्दा असतो की काही बिझनेस हे माजतात. माझं स्पष्ट मत आहे. मग ते वैद्यकीय बिझनेसमधले असू देत, चार्टर्ड अकाउंटंट्स असू देत, काही बिल्डर्स असू देत, त्यांना एका क्षणाला असं वाटायला लागतं की मी सक्सेसवरती आहे, मी या लाटेवरती स्वार झालेलो आहे, मी वाटेल ते करू शकतो. जे बिझनेस ओनर्स किंवा एम्प्लॉईज असा अप्रोच घेतात त्यांची अधोगतीही ठरलेली आहे. म्हणून जर नियम म्हणून जर का ठरवायचे असतील तर किंवा सांगायचे असतील तर मी 3-4 गोष्टी सांगेन. एक, सचोटीने जो बिझनेस करतो, एक सिन्सिअरली जो बिझनेस करतो, ज्याचा टाईमलीनेस चांगला आहे, कमिटमेंट्स पुरी करायची ॲटिट्यूड आहे, कुणाला गंडवायची त्याची मनामधनं इच्छा नाही आहे, असे सगळे बिझनेस हे कायम सक्सेसफुल होताना दिसतात. जो लोकांना आवडतो तोच बिझनेस सक्सेसफुल होतो. तुम्ही अगदी 1 लाइनर बिझनेस सक्सेस फॉर्म्युला दिलात सर. बिझनेस करत असताना काही काही गोष्टी नव्याने कळतात आणि काही काही कन्सेप्टसुद्धा नव्याने माहिती होतात. जसं इंडस्ट्री आणि मार्केट या एकच गोष्टी आहेत का या वेगळ्या आहेत, आणि तुमचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस हे इंडस्ट्री फिट असायला पाहिजे का मार्केट फिट असायला पाहिजे? अर्पिता, या दोन्ही पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. हे शब्द अगदी ढोबळ मनाने खूप इंटर एक्सचेंजेबली वापरले जातात, पण हे 2 पूर्ण वेगळे कन्सेप्ट आहेत. इंडस्ट्री म्हणजे काय तर वेगवेगळ्या एकाच एरियामध्ये काम करणाऱ्या कंपन्या किंवा पार्टनरशिप्स किंवा प्रोफेशनल्स हे ज्या एका लेवलवर काम करतात त्याला इंडस्ट्री म्हणतात. फॉर एक्झाम्पल कॉटन इंडस्ट्री, फॉर एक्झाम्पल ज्वेलर्स इंडस्ट्री, दिस इज कॉल्ड ॲज अ इंडस्ट्री. याच्यामध्ये काम करणारे सगळे बिझनेसमन हे त्या इंडस्ट्रीयल कॅटेगरीमध्ये येतात. इंडस्ट्रीकरता वेगवेगळे झोन्स असतात, जॉग्राफिकल एरियाज असतात, किंवा आपण म्हणू शकतो इंडस्ट्री ही ॲक्टिव्हिटीवरती पण डिफाईन होते. याच्या विरोधात मार्केट हा पूर्णपणे वेगळा कन्सेप्ट आहे. मार्केट म्हणजे काय तर जिथे सेलर आणि बायर हे एकमेकांबरोबर बिझनेस करतात त्याला आपण मार्केट म्हणू शकतो.
सो एकच ॲक्टिव्हिटी ही इंडस्ट्रीमध्ये पण मोडते आणि मार्केटमध्ये पण मोडते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एका ज्वेलरचं दुकान हे पुण्यात कुठेही असलं तरी तो ज्वेलरी इंडस्ट्रीचा भाग आहे. पण तो मार्केटमध्ये कुठल्या आहे, तर ही मे बी इन ऑनलाईन मार्केट, ऑनलाईन सेलिंग, की जिथे नेट थ्रू फक्त सेल आणि परचेस होतोय. त्यांचं दुकान सपोज लक्ष्मी रोडवर आहे, तर जिओग्राफिकली वी वुड से ही इज इन ज्वेलरी मार्केट. इंडस्ट्री हा त्याच्या बिझनेसच्या नेचरवरनं ठरतो आणि मार्केट म्हणजे जिथे सर्व्हिस दिली जाते, सेल आणि परचेस, त्याच्यावरनं आपण मार्केट ठरवतो. कन्सेप्ट तर सर क्लिअर झाल्या. एखादं उदाहरण देता येईल का? साधं उदाहरण द्यायचं तर अजून एक ज्वेलरीचं मी सांगितलं त्याप्रमाणे आपण रिअल इस्टेटबद्दल बोलू शकतो. बिल्डर हा एका इंडस्ट्रीचा भाग झाला की जो तुमच्याकरता रेसिडेन्शियल प्रॉपर्टीज किंवा शॉप्स हा जो बांधकाम करतो, वी वुड से रिअल इस्टेट इंडस्ट्री. आता या इंडस्ट्रीचे भाग कोण झाले, तर सिमेंट बनवणारा हाही त्याच इंडस्ट्रीचा भाग आहे, स्टीलचे पाईप बनवणारा हाही त्याच इंडस्ट्रीचा भाग आहे, किंवा वेगवेगळ्या इतर ॲम्युनिटीज जो पुरवतो, म्हणजे टॉयलेटपासनं प्लंबिंगपर्यंत आणि वायरिंगपासनं इलेक्ट्रिकल फिटिंगपर्यंत, हे सगळे त्या इंडस्ट्रीचे भाग आहेत. पण मार्केटचा विचार केला तर जो फ्लॅट विकत घेणारे तो आणि फ्लॅट विकणारे तो, हेच दोघं त्या मार्केटचा भाग आहेत. इलेक्ट्रिकल बटणं विकणारा हा वेगळा पूर्णपणे सेक्शन होतो फॉर धिस पर्टिक्युलर मार्केट. सर, तुमच्या उदाहरणामुळे ही कन्सेप्ट अगदी क्लिअर झाली. सर, काही प्रश्न व्यवसाय करत असतानाच पडतात, जसं कर्ज घेणं हे व्यवसायासाठी तारक असतं का मारक? अर्पिता, हा एक फार क्लिअर आणि इम्पॉर्टंट प्रश्न आहे. माझ्या दृष्टीने याचं उत्तर हे 3 भागांमध्ये आपल्याला डिवाइड करता येईल. एक, कर्ज कशाकरता घेतलं, कर्ज कोणी घेतलं आणि त्या कर्जाचे फायदे किंवा तोटे काय आहेत. मी सुरुवातीलाच एक गोष्ट सांगू इच्छितो की जे कर्ज हे बिझनेस सर्व्हाइव्ह करण्याकरता किंवा बिझनेसमधला लॉस भरून काढण्याकरता घेतलं जातं ते कायम मारक ठरतं. पण जे कर्ज हे बिझनेस नॉर्मली रन करण्याकरता किंवा ग्रो करण्याकरता घेतलं जातं ते कायम पॉझिटिव्ह असतं. जे कर्ज हे केवळ गॅप भरून काढण्याकरता, म्हणजे खूप आधीचा लॉस झालाय, आता ओनर पैसे घालू शकत नाही म्हणून जे घेतलं जातं ते कायम बुडीत खाती निघतं. ग्रोथ करता कर्ज घेताना सुद्धा किंवा कुठलंही कर्ज घेताना सुद्धा कुठलाही एंटरप्रेनर हा काही कॅल्क्युलेशन्स करत असतो. त्याच्यावरती कर्ज चांगलं का वाईट हेही डिपेंड होतं. फॉर एक्झाम्पल, बिझनेस वाढवण्याकरता जर एखाद्या एंटरप्रेनरनी कर्ज घेतलं बँकेकडनं, से 1 कोटी रुपये कर्ज घेतलं, त्या कर्जाचं व्याज हे 11% आहे. टोटल फायनान्स कॉस्ट झाली 13%, कारण 1% प्रोसेसिंग फी आहे, स्टॅम्प ड्युटी आहे, 13% कॉस्ट आहे. ते 1 कोटी रुपये बिझनेसमध्ये घालून जो ॲडिशनल बिझनेस येणार आहे त्यातनं किती प्रॉफिट मिळणार आहे, तो प्रॉफिट जर का या 12 किंवा 13%पेक्षा जास्त असेल तर ते कर्ज पॉझिटिव्ह होईल. जर तो मिळणारा प्रॉफिट हा या इंटरेस्ट बर्डनपेक्षा, त्याला आपण सर्व्हिसिंग ऑफ इंटरेस्ट कॉस्ट असंही म्हणतात, तो मिळणारा प्रॉफिट जर का या अमाऊंटपेक्षा कमी असेल तर ते कर्ज बिझनेसकरता मारक ठरतं. याच्याकरता मी सांगितलं तो सेकंड पॅरामीटर जो होता तो खूप महत्त्वाचा आहे. कर्ज देणाऱ्या बँका किंवा कंपन्या हे काही रूल्स फॉलो करतात, काही कॅल्क्युलेशन्स करतात. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती असतं, गृहकर्ज घेताना बँका तुमची एलिजिबिलिटी काढतात. बरेच व्यावसायिक ओनर्स हे कर्ज मिळवण्याकरता ही खोटी माहिती सुद्धा सबमिट करतात किंवा वाढीव माहिती देतात. आपल्याला असं दिसतं की अशी कर्ज ही जनरली गाळ्यात जातात. एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीला 1 कोटी रुपये कर्ज घ्यायचं आहे घराकरता, पण त्याचा सॅलरीचा भाग खर्च झाल्यानंतर जर त्या कर्जाची रिपेमेंट करू शकत नसेल तर त्या माणसावरती त्या कर्जाचं बर्डन येणार आहे. सेम ॲप्लाइज टू अ बिझनेस. मी मोठं कर्ज घेतलं आणि जर का त्याची परतफेड मला करता येणार नसेल, कुठल्याही कर्जाची परतफेड ही 2 भागात होते. एक त्याच्यावरचं व्याज जे तुम्हाला प्रॉफिटमधनं कमवायला लागतं, आणि दुसरी म्हणजे त्याचं मेन प्रिन्सिपलचं रिपेमेंट, जे EMI जातात तेही तुम्हाला कॅश फ्लोमधनं काढायचे. ते जर का तुमच्या प्रॉफिटमधनं निघणार नसेल तर तुमचं हे कर्ज वाईट होतं. ज्या वेळेला या बँका तुमच्याकडे किंवा ओनरकडे खूप इन्फॉर्मेशन मागतात, स्टेट बँक मागते, पर्टिक्युलरली मी नॅशनलाइज बँकांचं नाव घेतो कारण त्यांच्या प्रक्रिया खूप क्लिष्ट आहेत, त्यावेळेला बिझनेस ओनर चिडतात, का माझ्याकडे एवढी इन्फॉर्मेशन मागताय, मी कुठनं देऊ एवढी इन्फॉर्मेशन, मी 5 वर्षाचं प्रोजेक्शन कुठे देऊ.
पण एक लक्षात घ्यायला हवं की हे सगळे निकष, ही कॅल्क्युलेशन ही काही अनुभवावरनं त्यांनी केलेली आहेत. जर तुम्ही त्याला छेद दिलात तर तुमचं मरण तुम्ही स्वतःहून ओढवून घेताय. जर डॉक्टरला किंवा वकिलाला चुकीची माहिती दिली तर ते तुम्हाला वाचवू शकत नाहीत. त्याप्रमाणेच कर्ज घेताना त्या बँकांनी जे निकष लावलेले आहेत ते जर तुम्ही बायपास करायचा प्रयत्न केलात तर तुमची कर्जही घातक ठरतात. बरेच माहिती दिली, पण एका वाक्यात सांगायचं तर कुठलंही कर्ज हे वाईट नसतं. ते कशाकरता घेतलंय, ते किती अमाऊंट घेतली आहे, त्याचं रिपेमेंट करता येणार आहे का, याच्यावरती ते कर्ज वाईट का चांगलं ठरतं. मला विचाराल तर फायनान्समध्ये कर्ज हे आवश्यक आहे. ग्रोथ करता कर्ज हे आवश्यक आहे. फायनान्समध्ये एक कन्सेप्ट आहे की एंटरप्रेनरनी इक्विटी म्हणजे स्वतःचे पैसे घालावे का कर्ज घ्यावं. इक्विटी ही ऑलवेज कॉस्टली असते. ओनर ज्या वेळेला बिझनेसमध्ये पैसे घालतो त्यावेळेला तो 30% परताव्याची अपेक्षा करतो. तुम्ही बँकेतनं कर्ज घेता त्यावेळेला त्याच्यावरती 12%च रिटर्न तुम्हाला द्यायचे असतात. सो कर्ज हे इक्विटीपेक्षा स्वस्त आहे, पण ते कर्ज हे तुमचा कुठला तरी ॲसेट तारण ठेवून घेतलेलं असतं. जर तुम्ही ते परतफेड करू शकला नाही तर तुमचा ॲसेटही तो धोक्यामध्ये येऊ शकतो. कर्ज आवश्यक आहे, कर्ज चांगलं आहे, पण ते व्यवस्थित हँडल केलं पाहिजे. अर्थात त्याच्याकरता एक्सपर्ट ॲडवाईस, जो मी सांगितलं, बरेच इंजिनियर्स, बरेच प्रोफेशनल्स किंवा हॉस्पिटल चालवणारे डॉक्टर्स यांना या गोष्टीची कल्पना नसते आणि मग ते कर्ज घेऊन फसतात, म्हणून कर्जाला वाईट म्हटलं जातं. थँक्यू सर. कर्ज घेण्याचा सायंटिफिक फॉर्म्युलाच तुम्ही दिलात. सर, आणि एक प्रश्न जो सगळ्या व्यावसायिकांना सतत समोर असतो तो म्हणजे ग्राहक, खास करून अनोळखी ग्राहक किंवा फॉरेन क्लायंट्स यांच्याबरोबर डील करताना काय खबरदारी घ्यायला पाहिजे, त्यांच्याशी रिलेटेड काही पॉलिसीज आपण आधीच ठरवू शकतो का? हाही एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आता तुमचा कस्टमर हा डोमेस्टिक मार्केटमध्ये आहे का इंटरनॅशनल मार्केटमध्ये? आपण हे दोन वेगळे बघूया. डोमेस्टिक मार्केटमध्ये तुम्ही एखाद्या कस्टमरला क्रेडिट द्यायचं आहे किंवा त्याला पैसे देण्यामध्ये काही सूट द्यायची की आज मी बिल केल्यानंतर महिन्याभराने तुम्हाला पैसे दे, हा डिसिजन आपण कसा घेतो? जनरली ज्याला ही फॅसिलिटी द्यायची, ज्याला हे क्रेडिट द्यायचं आहे, त्याचा ॲनालिसिस करणं महत्त्वाचं आहे. त्या व्यक्तीचा बिझनेस काय आहे, त्या व्यक्तीच्या बिझनेसचा आकार किती आहे, तो पार्टनरशिप आहे. आधीच्या तुझ्या पॉडकास्टमध्ये तू सांगितलं होतंस की LLP आहे का, पार्टनरशिप आहे का, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, याच्यावरती आपल्याला तो डिसिजन घ्यायला लागतो. मार्केटमध्ये त्या बिझनेसची ॲटिट्यूड, त्या बिझनेसचं रेप्युटेशन हे ओळखणं जास्त गरजेचं आहे. त्याच्याकरता तुम्हाला तुमच्या मार्केटिंग टीमला कामाला लावायला लागतं. त्यांनीही मार्केटमधनं माहिती काढणं अपेक्षित आहे की हा बिझनेस रेप्युटेड आहे का नाही. ही लाईन ऑफ बिझनेस किंवा काही जी नेचर ऑफ बिझनेस असतात हे माहिती आहे सगळ्यांना की यांच्याकडनं दिलेले पैसे उशिरा येतात. मी कुठल्या इंडस्ट्रीला नाव ठेवत नाही आहे, पण माझा हा अनुभव आहे की सर्टन इंडस्ट्रीज, रिअल इस्टेट इंडस्ट्री, ज्यांच्याकडनं पैसे येताना डिले होऊ शकतात कारण त्यांचा एंड प्रॉडक्ट बनायला 2 वर्ष लागतात आणि तो विकायला अजून 1 वर्ष लागतं. मग त्यांचा फ्लॅट विकल्यावर त्यांना पैसे येतात, मग ते तुमचे पैसे सोडतात. सो तुम्हाला ते लॉंगर क्रेडिट द्यावं लागतं. काही इंडस्ट्री आहेत, हॉटेल इंडस्ट्री, ज्यातनं तुम्ही क्रेडिट दिलं तरी तुम्हाला त्यांना रोज कॅश इनफ्लो येत असल्यामुळे तुमचे पैसे लवकर येतात. हा ॲनालिसिस करणं, त्या बिझनेसची ॲटिट्यूड काय आहे, त्या बिझनेसचं मार्केटमध्ये रेप्युटेशन काय आहे, याचा ॲनालिसिस करून मग क्रेडिट लिमिट ठरवणं गरजेचं आहे. इंटरनॅशनल मार्केट हे मी वेगळं ठेवलं कारण ही माहिती तुम्हाला तुमच्या सेल्स टीमकडनं मिळू शकेल असं नाही. त्याच्याकरता तुम्हाला काही एक्सटर्नल एजन्सीज असतात, म्हणजे डन अँड ब्रॅडस्ट्रीट आहे किंवा MCCI सारख्या एजन्सीज आहेत किंवा क्रेडिट रेटिंग करून देणाऱ्या काही संस्था आहेत, त्यांच्याकडनंही तुम्हाला माहिती अल्पशा शुल्कावरती मिळू शकते. तुम्ही मेंबरशिप घेतली की तुम्हाला ती पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन देतात किंवा त्या देशातल्या त्या कस्टमरची जी बँक असते ती बँक तुम्हाला याच्याबद्दल गॅरंटीड इन्फॉर्मेशन देऊ शकते. जर तुम्ही क्रेडिट देताना या सगळ्या इन्फॉर्मेशनचा अभ्यास केला असेल की ही क्रेडिट द्यायचं हा कोण आहे, पार्टनरशिप आहे, प्रायव्हेट लिमिटेड आहे, एखादा सोल प्रोप्रायटर आहे जो पळून जाण्यात हे आहे, शक्यता आहे, याचा ॲनालिसिस करून जर तुम्ही क्रेडिट दिलं तर तुमचा लॉस व्हायचे चान्सेस कमी होतात. आता जिथे ही इन्फॉर्मेशन कमी मिळाली किंवा एवढी कॉन्फिडंट नाही आहे तर मग यांना क्रेडिट देऊ नाही आहे का, तर मी तसंही म्हणत नाही. अशा केसमध्ये तुम्ही तुमचं क्रेडिट सेव्ह करू शकता. तुम्ही बँकांची LC घेऊ शकता, लेटर ऑफ क्रेडिट घेऊ शकता, बँक गॅरंटी घेऊ शकता किंवा तुमच्या क्रेडिट टर्म्स स्प्लिट करू शकता. फॉर एक्झाम्पल
ऑर्डर देताना 30% ॲडव्हान्स, मटेरियलची डिलिव्हरी करताना उरलेले 60%, सो 90% तुमचे आले आणि 10% हे तुमची सर्व्हिस किंवा टोटल ॲक्टिव्हिटी पूर्ण झाल्यावरती घ्यायचे. जनरली बिझनेसमध्ये आपण म्हटलं की माझी 85% कॉस्ट आहे आणि 15% प्रॉफिट आहे आणि तुम्ही 90% तुमच्या डिस्पॅचच्या अगेन्स्ट जर का गोळा केलेले असतील तर तुमचे लॉस व्हायचे चान्सेस कमी होतात. आजकालच्या ओव्हरऑल बिझनेस सिनारिओमध्ये सगळा बिझनेस हा कॅशवर होऊ शकत नाही. तुम्हाला क्रेडिटवरती बिझनेस करावाच लागतो. आपलं क्रेडिट देणं हे कसं सेव्ह करायचं हे अनुभवातनं किंवा एक्सपर्टच्या ॲनालिसिसमधनं प्रत्येक बिझनेसमॅननी ठरवायचं आहे. जेवढं क्रेडिट जास्त तेवढा प्रॉफिटही जास्त होऊ शकतो. याची एक अपोजिट साईड आहे की तुम्ही ज्यावेळेला मटेरियल परचेस करता त्यावेळेला तुम्हीही क्रेडिटवरतीच त्याला पैसे देणार आहात. तुम्ही मटेरियल परचेस आज केलं तर तुम्ही 30 दिवसांनी पैसे देणार, 60 दिवसांनी पैसे देणार, 90 दिवसांनी पैसे देणार. मग मी तेवढं डिले करू का क्रेडिटमध्ये? तर एक लक्षात ठेवायचं, जेवढं डिले तुम्ही पैसे द्यायला कराल तेवढं तुमच्या मटेरियलच्या कॉस्टमध्ये तो ॲड करतो. आज जर का माझी प्रॉडक्टची कॉस्ट ₹100 आहे, एखादा कस्टमर ते मला कॅश म्हणजे इमिजिएट पेमेंट देऊन घेत असेल तर मी ₹100 देईन. जर एखादा 30 दिवसांनी पैसे देणार असेल तर कदाचित मी त्याच्यात 1 किंवा 2% ॲड करीन, जी माझी वर्षाच्या बँक इंटरेस्ट कॉस्ट एवढी मला लोड करायची असते. या सगळ्याचा एकत्रित विचार केला तर आपल्याला क्रेडिट हे सेफ करता येतं. ॲनलाइज, टेक द प्रॉपर डिसिजन, चार्ज प्रॉपर इंटरेस्ट अँड सेफगार्ड युअर कलेक्शन. बिझनेसच्या संदर्भातला तुम्ही एवढे इन्साइट्स आम्हाला देत आहेत त्याबद्दल थँक्यू सर. सर, आणि एक विचारायचं आहे की डायव्हर्सिफिकेशन महत्त्वाचं असतं का? प्रत्येक बिझनेसने डायव्हर्सिफिकेशन करावं का? आणि करायचं असेल तर ते कधी करावं? हा एक पूर्णपणे वेगळाच विषय आहे. फायनान्सपेक्षा मी म्हणेन हा बिझनेस डिसिजनचा विषय आहे. ज्यावेळेला बिझनेसच्या डायव्हर्सिफिकेशनबद्दल आपण बोलतो त्यावेळेला मला एक टाटा ग्रुपची ॲड कायम आठवते. टाटांचा बिझनेस हा स्टील इंडस्ट्रीनी सुरुवात झाला आणि काही वर्षापूर्वी त्यांची एक ॲड आली होती ज्या ॲडमध्ये खाली कॅप्शन होतं, वी ऑल्सो मेक स्टील. म्हणजे टाटानी त्यांच्या स्टील इंडस्ट्रीपासून सुरुवात करून आत्तापर्यंत शेकडो वेगवेगळे बिझनेस केले, ज्याच्यामध्ये एअरलाईन इंडस्ट्रीपासून फूड म्हणजे नमक, विमान कुठे नमक कुठे, लेबरपासनं TCS सारख्या कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि सॉफ्टवेअरपर्यंत सगळ्या विषयामध्ये डायव्हर्सिफिकेशन केलं. आता टाटांनी केलं, बिर्लांनी केलं. ह्या सगळ्या लोकांनी हे का केलं हे आधी समजून घेऊया. कुठलीही ज्यावेळेला तुम्ही ॲक्टिव्हिटी स्वतः करत असता आणि त्यात प्रॉफिट करता त्यावेळेला तुम्ही 4-5 अजून कॉम्पिटिटर्स अट्रॅक्ट करता. मार्केटचा साईज हा कायम लिमिटेड असतो. भारतातले 140 कोटी लोक रोज 1 किलो मीठ खाणार नाही आहेत. मिठाचा प्रोडक्शन कितीही झालं तरी कन्झम्पशन हे लिमिटेडच राहणार आहे. मग फक्त मिठावरती मी माझा बिझनेस 100चा 200, 200चा 500, 500चा 1000 करू शकतो का? नाही. मला त्यातनं जो प्रॉफिट मिळाला आहे तो मला कुठेतरी वापरावा लागतो. माझी प्रोडक्शन कपॅसिटी एक्सेस असेल तर ती कुठेतरी वापरावी लागते. माझी मॅनपॉवर एक्सेस असेल तर ती कुठेतरी वापरावी लागते. याच्याकरता मला वेगवेगळ्या डायव्हर्सिफिकेशन दुसऱ्या कुठल्या तरी ॲक्टिव्हिटीजमध्ये हात घालणं हे आवश्यक होतं. हे करताना 2-3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. काही वेळेला आपण बघतो की कशाशी संबंध नसलेल्या एरियामध्ये माणसं बिझनेसमध्ये डायव्हर्सिफाय करतात. काही सक्सेसफुल होतात पण मोस्टली फेल होतात. ज्यातलं आपल्याला नॉलेज नाही, ज्यातली आपल्याकडे एक्सपर्टीज नाही, ज्यात आपण मार्केटमधनं एक्सपर्टीज घेऊ शकत नाही, त्याच्यामध्ये डायव्हर्सिफाय करणं खूप रिस्की असतं. केवळ माझ्याकडे आत्ता पैसे आहेत एका बिझनेसमधले म्हणून मी दुसऱ्या बिझनेसमध्ये घुसणार नाही, मी त्या बिझनेसमध्ये काम करणार नाही. याचं एक दुसरं रिव्हर्स उदाहरण द्यायचं झालं तर बोईंगसारखी कंपनी ही इतकी वेगवेगळ्या प्रकारची विमानं बनवते पण बोईंग कधीही इंजिन्स मॅन्युफॅक्चर करत नाही. कारण एका इंजिनाला 10 लाख पार्ट असतात असं म्हणतात. इंजिन बनवणं हे वेगळं डायव्हर्सिफिकेशन आहे. विमान बनवणं हे बोईंगचं काय म्हणता येईल त्याला त्यांचं मेन बिझनेस आहे. इंजिन बनवणं हा त्यांचा बिझनेस नाही. बोईंग नेव्हर एंटर्ड इन इंजिन मॅन्युफॅक्चरिंग. म्हणून डायव्हर्सिफिकेशन करणं हे अतिशय आवश्यक आहे. डायव्हर्सिफिकेशन करणं हे हेल्दी लक्षण आहे. डायव्हर्सिफिकेशनमुळे आपली मल्टिपल ग्रोथ होऊ शकते. आपले आयडल रिसोर्सेस असतात ते वापरले जाऊ शकतात. पण डायव्हर्सिफिकेशनचे रिस्कही आहेत. माझ्या एका कंपनीचे MD होते. वी हॅड ट्राईड ऑलमोस्ट
15-20 वेगवेगळे डायव्हर्सिफिकेशन आम्ही ट्राय केले होते आणि सक्सेस रेट म्हटला तर हा साधारणपणे 40% असतो. तुम्ही जेव्हा 5 नव्या ॲक्टिव्हिटी सुरू करता त्यातल्या 2 सक्सेसफुल होतात, 3 ॲक्टिव्हिटीज या फेल होतात. हे सहन करायची ज्यांची ताकद असते त्यांनीच डायव्हर्सिफाय करावं. ज्यात कळतं त्यात करावं, ज्यात कळत नाही त्यात एक्सपर्ट ॲडवाईस घेऊन करावं. डायव्हर्सिफिकेशनचा शेवटचा हे म्हणजे ऋण काढून सण करू नयेत. फक्त डायव्हर्सिफिकेशन करायचं आहे, मला आता माझ्याकडे आयडल टाईम आहे तो खर्च करायचा आहे म्हणून उद्या मी जाऊन कुठलं तरी कर्ज काढून जर बिझनेस सुरू केला तर फेलियरचे चान्सेस जास्त असतात. थोडंसं सेफ्टी खेळावं, थोडंसं ॲडव्हेंचरस राहावं आणि ते जॉईंट करून डायव्हर्सिफिकेशन करावं. सर, डायव्हर्सिफिकेशनबद्दल इतकं छान तुम्ही सांगितलं, पण आपण उदाहरणामध्ये टाटा, बोईंग अशी माहिती घेतली. छोट्या बिझनेससाठी डायव्हर्सिफिकेशन नेमकं कसं करावं? छोट्या बिझनेसमध्ये सुद्धा डायव्हर्सिफिकेशन करतात. मी अनेक बिझनेस डायव्हर्सिफाय झालेले बघितलेले आहेत, ज्याला अलाइड इंडस्ट्रीज चालू करणं म्हणतात. म्हणजे माझा बिझनेस हा एखादी मशिनरी करतोय, मशीन मॅन्युफॅक्चर करतोय, तर त्याच्याबरोबरच त्या इंडस्ट्रीमध्ये सर्व्हिस देणं, त्याचे मेंटेनन्सची कॉन्ट्रॅक्ट्स घेणं किंवा इतरांची मशीन केलेली आहे ती रिपेअर करणं, कॅनिबलाइज करणं, हे डायव्हर्सिफिकेशन होऊ शकतं. एखादा चार्टर्ड अकाउंटंट आहे ज्याच्या ऑफिसमध्ये वेगवेगळी सगळी सर्व्हिसेस दिली जातात, म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरायचे आहेत, कंपनी लॉची कामं करायची आहेत, पण त्याच्याबरोबर त्यांनी जर का एखादा कंपनी सेक्रेटरी बोर्डवरती घेतला आणि त्या सर्व्हिसेस सुरू केल्या कंपनी लॉ रिलेटेड, तर दॅट कुड बी अ डायव्हर्सिफिकेशन. डायव्हर्सिफिकेशन कुठल्या एरियात करायचं हे त्या बिझनेसमननी स्वतःच्या स्ट्रेंथमुळे ठरवायचं असतं. त्यातली रिस्क आणि अपॉर्च्युनिटीज या दोन्ही त्यांनी बघायचे असतात. सगळ्यात छोटे बिझनेससुद्धा हे आपल्याला डायव्हर्सिफाय केलेले दिसलेले आहेत. कोविडमध्ये ज्या लोकांनी आपल्या बिझनेसमध्ये काहीतरी वैविध्य आणलं किंवा डायव्हर्सिफाय केलं ते सगळे सक्सेसफुल झाले. हा विनोदाचा थोडासा भाग होईल, पण आमच्या एरियामधला वाणी हा कोविडमध्ये चप्पल बूटपासून वाटेल त्या गोष्टी ऑर्डर केल्यावरती आणून देत होता. तो ॲमेझॉनवरनं मागवत होता का मार्केटमधनं जाऊन आणत होता याची कोणालाही कल्पना नाही, पण निव्वळ वाणसामान न विकता त्यांनी सगळ्या सर्व्हिसेस द्यायला सुरुवात केल्या. आमच्या एरियामधल्या काही वृद्धांचे चेक बँकेत नेऊन भरण्यापासनं त्यांची EMIची पेमेंट्स करण्यापर्यंत सुद्धा त्यांनी सर्व्हिस 100-150 रुपये घेऊन त्यांनी केली. हे डायव्हर्सिफिकेशन कुठनं आलं? अपॉर्च्युनिटी एनकॅश करण्यावर. यातलं एक छोटंसं अजून एक मी उदाहरण सांगू इच्छितो. माझे एक क्लायंट आहेत, त्यांचं MIDC भोसरीमध्ये युनिट आहे. ते मशिनरी विकतात, मशिनरी बनवून एक्सपोर्ट करतात किंवा डोमेस्टिक विकतात. एकदा पर्टिक्युलरली त्यांना असं लक्षात आलं की बाजूच्या प्लांटमध्ये डिस्पॅचेस जाणार होते, 5 ट्रक बाहेर उभे होते, पण त्यांच्याकडनं त्या स्पीडमध्ये डिस्पॅचेस होत नव्हते. असं लक्षात आलं की पॅकिंगची टीम वीक आहे. त्याच वेळेला या माझ्या क्लायंटच्या पॅकिंग डिपार्टमेंटमधले 5 लोक हे बसून होते. त्या एंटरप्रेनरनी शेजारच्या इंडस्ट्रीच्या ओनरला विचारलं की तुला पॅकिंग करता मदत हवी आहे का? आपली 5 माणसं पॅकिंग मटेरियल सकट त्यांनी त्याला दिली. पर स्क्वेअर सेंटीमीटर किंवा पर स्क्वेअर फूट या बेसिसवरती त्यांचे खोके पॅक करून दिले आणि 6 ते 7 तास अडकलेले ट्रक पुढच्या 3 तासात क्लिअर करून दिले. आता याच्यामुळे झालं काय, तर त्या MIDCमधल्या आजूबाजूच्या फॅक्टरीजमधल्या लोकांना कळलं की जिथे पॅकिंगमध्ये तुमचा वेळ जातोय, कारण एक ट्रक जर का तुमचा ओव्हरनाईट उभा राहिला तर त्याचे तुम्हाला होल्डिंग चार्जेस द्यावे लागतात. तोच ट्रक जर का तुम्ही 3 तासात किंवा 2 तासात टर्न अराउंड केलात तर तुमचा मालही लवकर डिस्पॅच होतो. पॅकिंग करता 25 जणांची टीम ठेवणं शक्य नसतं. 5 जणांची टीम आहे तर 5 जणांची टीम बाहेरनं आणा आणि हे काम सुरू करा. बिलीव्ह मी, गेल्या 1 वर्षामध्ये अशी 19 का 20 कॉन्ट्रॅक्ट्स त्यांनी पुरी केली आणि त्याच्यामधनं ह्या पूर्ण पॅकिंग डिपार्टमेंटची कॉस्ट ही आउटसोर्स करून त्यांनी वसूल केली. दिस इज डायव्हर्सिफिकेशन. मूळ काम मशीन विकणं, डायव्हर्सिफिकेशन पॅकिंग सर्व्हिस प्रोव्हाइड करणं. क्रिएटिव्हिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. एक्सलंट सर. म्हणजे बिझनेस करत असताना सायन्स बिझनेस करायसाठी महत्त्वाचं आहे, तितकंच क्रिएटिव्हली त्याकडे बघणं, त्याचा ग्रोथ करण्यासाठीचे प्लॅन करणं फार महत्त्वाचं आहे. सर, आणि एक विषय सक्सेशन प्लॅन म्हणजे नेमकं काय असतं? बिझनेससाठी सक्सेशन प्लॅन महत्त्वाचा आहे का? व्यवसायातून बाहेर पडण्याच्या काही पॉलिसीज असतात का? सक्सेशन प्लॅन याचा एक्झॅक्ट अर्थ म्हणायचा तर पुढच्या पिढीला केलेलं हस्तांतरण. कुठलाही बिझनेसमन हा ज्यावेळेला बिझनेस सुरू करतो वयाच्या 25व्या वर्षी 30व्या वर्षी, त्याच्यानंतर पुढची 5, 10, 15 वर्ष तो झगडत असतो,
कदाचित 50ला तो स्टेबल होत असतो. 60च्या वेळेला बिझनेसमनला वाटायला लागतं मी थकलोय. आयदर त्यांची पुढची पिढी, मुलं, सुना, मुलगी, जावई हे कोणीतरी त्या बिझनेसमध्ये इंटरेस्टेड असू शकतात. यांना बिझनेसमध्ये इंट्रोड्यूस करणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. आता एखादा प्रोफेशनल बिझनेस आहे, प्रोफेशनल फर्म आहे, से चार्टर्ड अकाउंटंटची फर्म आहे, जर पुढची पिढी CA नसेल तर तुम्हाला सक्सेशन प्लॅन करता येत नाही. पण एखादा बिल्डरसारखा बिझनेस आहे की ज्यांची मुलं इंजिनियर झालेत, आर्किटेक्ट झालेत आणि त्यांना बिझनेसमध्ये इंट्रोड्यूस करायचं आहे, तर त्यांना बोर्डवरती कसं घ्यायचं, त्यांना शेअर होल्डर कधी करायचं, त्यांना डायरेक्टर कधी करायचं, त्यांना डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये कधी आणायचं, याच्याकरता एक प्लॅन या बिझनेसमध्ये असणं आवश्यक आहे. जेव्हा फॅमिली बिझनेस असतो, नवरा बायको दोघं डायरेक्टर आहेत, पार्टनर आहेत, त्यावेळेला हे करणं सोपं असतं. पण ज्यावेळेला एक्सटर्नल पार्टनर असतात, 2 मित्र असतात जे बिझनेस पार्टनरशिपमध्ये सुरू करतात आणि दोघांच्या मुलांना इंट्रोड्यूस करायचं आहे किंवा दोघांच्या बायकांना बिझनेसमध्ये आणायचं आहे आणि मग मुलींना इंट्रोड्यूस करायचं आहे, त्यावेळेला याचा एक प्लॅन, एक रूट मॅप तयार असणं खूप गरजेचं आहे. पुन्हा याच्याकरता मी एक बिझनेसमन म्हणून सक्सेसफुल आहे, माझी मुलं होतील की नाही वगैरे हा पुढचा प्रश्न आहे. पण बिझनेसमननी हा प्लॅन तयार करणं आणि त्याच्यामधनं लॉस काही होऊ नये, त्याच्यामधनं कुठले लायबिलिटीज क्रिएट होऊ नयेत, त्याच्यामधनं कुठली संकटं येऊ नयेत, याची काळजी घेणं हे खूप गरजेचं असतं. दिस इज कॉल्ड ॲज अ सक्सेशन प्लॅन. ज्यावेळेला आपण फायनान्सचा एखाद्या कंपनीचा अभ्यास करत असतो, त्यांच्या बॅलन्स शीटचा अभ्यास करत असतो, त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की या एंटरप्रेनर्सचे, ओनर्सचे पुढचे काही हे आहेत का, प्लॅन तयार आहेत का, यांना मुलांना, फॅमिली मेंबर्सना कोणाला आणायचं आहे का, आणि त्या दृष्टीने त्यांचं शेअर कॅपिटल स्ट्रक्चर, रिझर्व्ह स्ट्रक्चर, लोन स्ट्रक्चर हे क्रिएट करणं खूप गरजेचं असतं. यातलाच दुसरा पार्ट असतो एक्झिट प्लॅन. एक्झिट प्लॅन म्हणजे काय, मी काही अमर नाही आहे, 50व्या वर्षी 60व्या वर्षी मला संध्याकाळ दिसायला लागते, मला उरलेल्या आयुष्याची 20 वर्षही काम न करता माझ्या रिझर्ववरती, कुठल्याही बिझनेसमनला पेन्शन मिळत नाही, PPFमध्ये काही साठवले असेल तरच मिळतात, पण मंथली पेन्शन मिळत नाही. मग मला एक्झिट प्लॅन तयार ठेवायला लागतो. माझ्या बिझनेसची व्हॅल्यू आत्ता 25 कोटी आहे, त्यातले 10 कोटी मी बाहेर घेऊन इन्व्हेस्ट केले आणि त्याच्यावरती मला महिन्याला व्याज मिळायला लागलं, तर माझी उतार वयातली सगळी प्रोव्हिजन मला स्वतःची करायला लागते. याला एक्झिट प्लॅन म्हणतात. एक्झिट प्लॅन करताना बरेच अप्रोच असतात की मी कोणाला हँडओव्हर करीन. फॅमिली आहे, फ्रेंड आहे, एक्सटर्नल इन्व्हेस्टर आहेत, ज्यांना तो बिझनेस रन करायचा आहे, ज्याच्यामध्ये माझं नाव कंटिन्यू ठेवायचं आहे, त्या बिझनेसचं रेप्युटेशन आहे, त्याचं मला व्हॅल्युएशन करून घ्यायचं आहे. या सगळ्याचं प्लॅनिंग हे एक्झिट प्लॅनच्या अंडर येतं. हेतू एकच असतो, मी 25 वर्ष काम करून वाढवलेला बिझनेस हा सडनली कोलॅप्स होऊ नये, त्यातनं मला फायदा माझ्या उतारवयात मिळावा किंवा मी गेल्यानंतर माझ्या फॅमिलीला तो फायदा पास ऑन व्हावा. माझ्या पुढच्या पिढीकरता हे सगळं हँडओव्हर करणं सक्सेशन प्लॅन, आणि माझ्या उतारवयात आणि मी गेल्यानंतर याचा फायदा माझ्या फॅमिलीला कायम मिळत राहावं, माझ्या 25 वर्षाच्या 30 वर्षाच्या मेहनतीचा, याला एक्झिट प्लॅन म्हणतात. आणि या दोन्ही करता फायनान्शियल प्लॅनिंग हे खूप महत्त्वाचं असतं. नोकरी करणारा मनुष्य हे सवयीनी करत असतो. आपण सक्सेशन प्लॅनमध्ये काय करतो, आपलं फ्लॅट, आपली इन्व्हेस्टमेंट, आपले दागिने हे आपल्या मुलामुलींच्या नावावर देतो. बिझनेसमध्ये हे जाणून बुजून करावं लागतं. ह्याच्याकरता डॉक्युमेंट्स करावी लागतात, ह्याच्याकरता एक्सटर्नल मदत घ्यावी लागते, विल बनवावं लागतं, आणि हा सगळा एक प्रोसेसचा भाग असतो. अगेन याच्याकरता तुमची मानसिक तयारी असेल तर तुम्हाला एक्सटर्नल हेल्प ही घ्यावीच लागते. थँक्यू सर. आत्तापर्यंत आपण जे काही चर्चा केली त्याच्यामधनं खूप सारे टेकअवेज मिळाले. या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे, तरी पण तुम्ही प्रत्येक प्रश्नाला पूर्णपणे न्याय दिला. या सगळ्या डिस्कशनमधून हे नक्की लक्षात आलं की बिझनेस करणं हे सायन्स आहे, पण आर्टसुद्धा आहे. म्हणजे फॉर्म्युले वापरायचे आहेतच, पण त्याच्यामध्ये तुम्ही आर्ट वापरून, तुमची क्रिएटिव्हिटी वापरून बिझनेस ग्रो करायचा आहे. सर, तुमच्या बिझी शेड्यूलमधून वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात, आमच्याशी बोललात, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली, त्यासाठी तुमचे धन्यवाद. अर्पिता, थँक्यू व्हेरी मच फॉर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी. यू आर मोस्ट वेलकम. थँक्यू सर. श्रोते हो, आजच्या आपल्या संपूर्ण डिस्कशनमधून तुम्हालासुद्धा खूप सारे टेकअवेज मिळाले असतील. आपण त्यांचा उपयोग करून आपला बिझनेस वाढवण्याचा प्रयत्न करूया. बिझनेसची बाराखडीचा नवीन एपिसोड दर बुधवारी रात्री 8 वाजता रिलीज होतो. तुम्ही नक्की ऐका आणि तुमच्या
क्वेश्चन्स, तुमचे क्वेरीज आम्हाला कमेंटमध्ये कळवा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. ऐकत रहा बिझनेसची बाराखडी पॉडकास्ट. डिस्क्लेमर. Please note that the content provided in this podcast is for knowledge and informational purpose only and should not be considered as a financial advice. The host, guest, producers of this podcast are not liable for any actions taken based on the information presented.